नव्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरलाय। 5 डिसेंबरला आझाद मैदानात शपथविधी होईल। एकनाथ शिंदेंना इशारा म्हणूनच भाजपनं शपथविधीची तारीख जाहीर केल्याची चर्चा आहे। शिंदे भाजपातलं कोल्ड वॉर त्यामुळे आता उघडकीस आलाय। नव्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरलाय। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी होतोय। एकनाथ शिंदे यांना इशारा म्हणूनच भाजपनं शपथविधीची तारीख जाहीर केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे। शिंदेना इशारा म्हणूनच भाजपकडून तारीख जाहीर केलाय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर भाजपचा आता शिंदेंना थेट इशारा आहे असं देखील बोललं जात आहे। बघूयात आपण त्याची कारण। भाजपच्या प्रदेश अध्यक्षांकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख ही जाहीर झाली आहे। 5 डिसेंबरला मोदींच्या उपस्थितीत शपथविधी पार पडतोय। तर भाजपनं शपथविधीची जाहीर केलेली तारीख शिंदेंना इशारा देणार असल्याची देखील चर्चा रंगू लागली आहे। शिंदे 2 दिवसांपासून त्यांच्या साताऱ्यातल्या दरेगावी मुक्कामी आहेत। शिंदेंना ताप आला असल्याची माहिती डॉक्टरांकडून दिली जाते। उपचार सुरू आहेत। ताप असल्यानं शिंदे कुणालाही भेटत नसल्याचं उघडकीस आहे। तर शिंदे गावी गेल्यानं महायुतीच्या नेत्यांची बैठकच झाली नाहीये। फडणवीस, शिंदे, अजित पवार यांच्यात बैठकीमध्ये खाते वाटपावर चर्चा अपेक्षित होती। मात्र शिंदे तिकडे गावी गेल्यानं ना खाते वाटपावर चर्चा झाली आहे ना इतर कोणत्या गोष्टींवर शिंदे उपमुख्यमंत्र्यांसह गृह मंत्रालयासाठी आग्रही असल्याची माहिती मिळते। भाजप कोणत्याच स्थितीत गृह मंत्रालय देण्याच्या तयारीत नसल्याची माहिती आहे। गृह मंत्रालय मिळत नसल्यानं शिंदे आणि भाजपमध्ये चर्चाच नसल्याची माहिती समोर आली आहे। शिंदेंच्या भूमिकेमुळे 2 डिसेंबरला होणारा शपथविधी सोहळा हा 5 डिसेंबरला गेल्याचं सूत्र सांगतायत। शपथविधीची तारीख जाहीर करून जॉईन व्हा नाहीतर बसा असा थेट इशाराच थेट संदेश शिंदेंना दिल्याची चर्चा आहे। भाजपनं याआधी विधिमंडळ नेता निवडावा आणि नंतरच खाते वाटपावर चर्चा करावी अशी शिंदे गटाची भूमिका आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडतंय बघावं लागेल। तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे आज मुंबईत येण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून शिंदे साताऱ्यातील दरे गावात आहेत। आज संध्याकाळी महायुतीची बैठक होण्याचीही दाट शक्यता आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतला परत येऊ शकतात। मुंबईमध्ये आजारी पडल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिंदे विश्रांती करत होते। गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या दरे या गावात मुक्कामी आहेत। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुंबईसाठी रवाना होतील। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपण थेट साताऱ्यात जाऊयात। आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात। सुजित, सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न, काल रात्री मुख्यमंत्र्यांना 105 डिग्री ताप असल्याची माहिती होती आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा देखील यावेळेस सल्ला दिला होता। मात्र आता विश्रांती न घेताच शिंदे आज दिल्लीत अर्थातच मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जाते। नेमकं काय घडतंय साताऱ्यात आणि एकनाथ शिंदे हे कधीपर्यंत मुंबईत येण्यासाठी रवाना होतील? वर्षा, अतिशय महत्वाची मी अपडेट आपल्याला देईन की एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे। आत्ताच काही वेळापूर्वी डॉक्टरांशी मी बोललो, त्यावेळेस कारण 50 ते 60% सुधारणा झालेली आहे। त्यांना फ्रेश वाटत असल्याचं डॉक्टर पार्टे जे आहेत, RM पार्टे, जे त्यांचे कौटुंबिक डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आज महायुतीची बैठक संध्याकाळी ठेवण्यात आलेली असल्याची माहिती ही आपल्याला मिळत आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती दरे गावातील आणि आसपास असलेल्या आपल्याला ज्या माहिती मिळते, सूत्रांकडनं जी माहिती मिळते की एकनाथ शिंदे हे गृह विभागावरती पूर्णपणे ठाम आहेत। म्हणजे ज्या पद्धतीने 2019 साली उद्धव ठाकरेंची जी सेना आहे त्यांचा मुख्यमंत्री पदावरनं जो वाद वाढला गेला, तसाच वाद एखाद्या वेळेस वाढू शकतो। कारण का एकनाथ शिंदेंनी त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी, प्रेशर टॅक्टिक्स आणि खरं तर त्यांचं हे जे आजारपण आहे याच्यामुळं एकंदर आपल्याला सर्व अँगलनी विचार करता आला तर हा एकनाथ शिंदेच्या एक स्ट्रॅटेजीचाच भाग असेल असंही म्हटलं जातं। त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे। काल त्यांचे जे पक्षप्रतोद होते दीपक केसरकर ते महाबळेश्वर पर्यंत आले होते, परंतु त्यांनाही भेटण्यास नकार दिला। 1-2 आमदार आले होते, अनेक जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष आले होते, सर्वांना भेटण्यास नकार दिलेला आहे।
त्यामुळं एकनाथ शिंदेनी आपल्या मनामध्ये एक प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे की आपल्याला आता कुठल्या पद्धतीनं आणि महाराष्ट्रासमोर कसं जायचंय हे त्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. आज साधारण दुपारी 2च्या आसपास त्यांचं हेलिकॉप्टर येणार आहे आणि हेलिकॉप्टरनी ते मुंबईकडे जाण्याची शक्यता आहे. 99% तरी जाण्याची शक्यता आहे. 1% आपण असं म्हणू शकतो जर काही त्यांच्या तब्येतीत कमी जास्त झालं तर पुन्हा शिंदे मुक्कामही करू शकतात. परंतु शिंदे नक्कीच महायुतीच्या बैठकीला मुंबईला जातील ही आपली माहिती आहे. वर्षा, निश्चितच सुजित, त्यामुळे तुम्ही म्हटला त्याप्रमाणे आता प्रेशर टॅक्टिक्सचा काय परिणाम होतोय ते बघावं लागेल. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती.